या ठिकाणी आणला आहे याचा इम्पिरिकल डाटा मी या फाईल मध्ये आणला आहे। त्या अहवालाचा पर्दाफाश या फाईल मध्ये केलेला आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय जो आहे त्या निर्णयामध्ये काय सांगितलं आहे, किती न्यायाधीशांनी या निर्णयाच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली आहे आणि ब्राह्मण समाजाच्या सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशाने न्यायमूर्ती बेला त्रिवेदीने या वर्गीकरणाचा विरोध केला, म्हणून त्या आमच्या बेलाताई त्रिवेदी जिंदाबाद। बेलाताई त्रिवेदी ब्राह्मण समाजाच्या आंबेडकरी अनुयायाच्या विचाराने वागलेल्या व्यक्तीने आपल्या या निर्णयाचं समर्थन दिलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये विरोध केला। न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या 6 न्यायाधीशांनी याबद्दलचं जे वर्गीकरण केलं ते भारतीय संविधानिक मूल्याला नख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा संघर्ष करून हे कठीण संविधान तयार केलं, त्या संविधानातील कलम 341 ला या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने हात लावलेला आहे। हा प्रश्न आजचा नाही, 2004 मध्ये सुद्धा चिन्नास्वामी विरुद्ध आंध्र प्रदेश याही निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण लागू केलेलं नव्हतं। त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशांनी म्हटलं की या संविधानामध्ये 341 कलम जे आहे ते समानतेचं तत्व